सर्व भारतीय बंधूंना जय लवजी। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑगस्टभर देशभर कार्यक्रम सुरू असतात। यापैकीच एक महाराष्ट्रातला नामवंत कलावंत साहित्यिक सामाजिक चळवळीतील अग्रगण्य असे काम करणारे श्रीमान विठ्ठल राघोजी कांबळे माझ्यासोबत आहेत। असे व्यक्तिमत्व ज्यांचं सामाजिक चळवळीतील काम अत्यंत महत्त्वाचं आहे। ही सामाजिक चळवळ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या चळवळीतल्या आणि चळवळीत जनतेसाठी सर्वात महत्त्वाची अशी काम करणारी चळवळ, जी चळवळ शोषणाच्या विरोधात काम करते, अंधश्रद्धा रूढी परंपराच्या विरोधात काम करते, समाजात असणाऱ्या रूढी परंपरा, शोषण, जाती निर्मूलन आणि परंपरागत विचार थोडा बाजूला सारून नव्या मूल्यांचा विचार करणारी ही चळवळ, ज्या चळवळीने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनसमुदायाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं, त्यापैकीच चळवळीतील कार्यकर्ते म्हणून माझ्यासोबत आहेत श्रीमान विठ्ठल राघोजी कांबळे। यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त आहे। त्याचसोबत बाबासाहेब गोखले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार सुद्धा 2017 साठी प्राप्त आहे। यासोबत महाराष्ट्र शासनाचा सन्मानपत्र, ज्यामध्ये सामाजिक चळवळीला आणि समाजाच्या हिताला पूरक असे काम केलेले सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून हा पुरस्कार आहे। याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सामाजिक क्षेत्रात जे मौलिक यांनी काम केलेलं आहे याविषयीचा 2019-20चा महाराष्ट्र शासनाने गौरवान्वित केलेला हा पुरस्कार, ज्यामध्ये 2020-19चा हा पुरस्कारित झालेला 2023ला प्राप्त झालेला पुरस्कार आहे। आता आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया। विठ्ठल राघोजी कांबळे यांची जन्मतारीख 7/8/1953। 1953 हे साल अतिशय महत्त्वाचं साल आहे, ज्या सालामध्ये भारताच्या संविधानिक संरचना निर्माण होत आहेत। म्हणजे एकूण साधारणतः 10-12 वर्षाचा कालाच्या आधी स्वातंत्र्य मिळालं आहे 1947ला आणि तिथून पुढे 1957 पर्यंत देशाच्या बांधणीसाठी लागणारा घटक म्हणून देश पातळीवर काम सुरू आहे। अशा या घटमटीतला 1953चा यांचा जन्म आहे। आपण जाणून घेऊयात त्यांच्या बालपणीविषयी। मला सांगा, जेव्हा तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुमच्या घरची परिस्थिती काय होती आणि तुम्ही ज्या पद्धतीने ज्या घरात बालपण घालवलं त्याविषयी तुम्ही? मी एक गरीब कुटुंबामध्ये जन्मात आलो आणि फार बिकट परिस्थिती होती। त्या बिकट परिस्थितीतून हळूहळू 1972चा दुष्काळ पडला, म्हणून आम्ही त्या गावातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले। त्या बाहेर पडलो, मुंबई इथे स्थायिक झालो। त्याच्यानंतर 1981 मध्ये परत उस्वादात गेलो आणि तिथून 1982ला परत नाशिकला आलो आणि नाशिकला आल्यानंतर अखिल भारतीय मातांग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले या मातांग कुळामध्ये हिरा जन्माला आला, म्हणूनच
मला हे अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. मी खरोखर म्हणजे गवळ्याच्या गायी वळता वळता आलेलो माणूस. आज मला या गोपले साहेबामुळं मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासनाचा भूषण पुरस्कार प्राप्त आहे. आणि मला खूप अभिमान आहे. गोपले साहेब जन्माला नसते आले तर आज मातंग समाज चिखलात लोळला असता, घाणीत लोळला असता, अंधारात बसला असता. उजीड करण्याचं काम अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले हे जर जन्माला नसते आले तर मातंग समाजाचा इतिहास तयार नसता झाला. 1985 ला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ निर्माण केलं. त्यांनी मांगाचं मातंग करण्याचं काम असं केलं. असा नेता मागे झाला नाही आणि पुढे होणार नाही. या नेत्यानं गुलामीत काम करणाऱ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वरूप आणलं आणि या स्वरूपाचं फळ सगळ्यांना मिळण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी एवढंच नाही तर 1982 ला चळवळ चालू केली आणि ते भीक मागून खाणारे पोतराज जे होते यांचे केस कापले व त्यांचे डफळे होळी करून मांगीर बाबाच्या ठिकाणी व चंद्रापूरच्या ठिकाणी असे त्याची होळी केली. आणि होळी केल्यावर त्यांनी विचार केला की हे जर समज आता समाजाच्या आधारी जगत होता पण आता यांचं जर समज हिसकावून जर घेतलंय तर मग हे रात्रंदिवस अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना त्याच्या लक्षात आलं की आता मी यायला काय देऊ म्हणून यायनं अण्णाभाऊ उजिडात आणले. अण्णाभाऊच्या नावानं महामंडळ सुरू केलं. महामंडळच नुसतं सुरू नाही केलं तर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुद्धा चालू केला. पहिला पुरस्कार अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांना मिळाला. महाराष्ट्र शासनाने दिला आणि तिथून पुढं समाज कार्यकर्त्याला सुद्धा मिळण्याची संधी मिळाली. जर समज हे गोपले साहेब जर जन्माला नसते आले तर आम्ही गायीच वळत बसलो असतो. गायी वळता वळता या आम्ही लोकांच्याच गुलामीत पडलो असतो. लोकांच्याच कष्ट करण्याची आम्हाला संधी मिळाली असती. ती संधी सोडण्याचं काम गोपले साहेबांनी केलं. असा नेता माग झाला नाही, पुढे होणार नाही. आणि या गोपले साहेबाचं सगळ्या समाजानं जे लहुजी तलवार मशालचा झेंडा काढला हा झेंडा चालू करा. संघटना किती काढा, संघटनाचं स्वरूप तुम्हाला ज्याला आवडेल ते करा पण झेंडा एकच ठेवा अशी मी आग्रहाची विनंती करतो. आणि गोपले साहेबांनी 1982 ला एवढंच नाही तर केंद्र सरकारची रेल्वे मांगीर बाबा सेंद्रिय इथं बिगर टेशनाची 5 दिवस उभं करण्याचं काम केलं. असा नेता कुठं होणार नाही आणि झालाय नाही. आता घराघरात नेते येतं पण सगळे आपल्या पात्रावर भात वाढणारे येतं, आयत्या पिठावर कुठे वाढणारे येतं. खरोखर तुमचं जर रक्त जर सळसळत करत असेल, चहाला जशी उकळी येते, दुधाला जशी उकळी येते तसं तुमच्या रक्ताला उसळी येऊ द्या, रक्ताला उसळू द्या. आणि खरोखर गोपले साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून हे कामाला लागा. एवढीच मी माझी सगळ्या अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व समाजाला कोटी कोटी अभिनंदन करतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं पुन्हा तुम्हाला कोटी कोटी अभिनंदन करतो तुमचं. आणि असंच गोपले साहेबाचं नाव जन्मोजन्मी चालू राहू द्या एवढीच माझी इच्छा पुरी करा. जय लहुजी, जय अण्णा. तर तुम्ही जे गावाकडे बालपणात ज्या दुष्काळात वगैरे तुमचा जन्म झाला त्या दुष्काळापासून तुम्ही इकडे आलात म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शहराकडे स्थलांतरित झाला. तर त्या ठिकाणी त्या काळात तुम्ही काय संघर्ष करतो, नेमकं कसं पद्धतीने तुम्ही जीवन जगवतो शहरामध्ये आल्यावर? शहरात म्हणजे
शहरात आल्यावर काय करत होते? शहरात मजुरी काम केलं. मजुरी काम करता करता हळूहळू मिस्त्री काम शिकण्यासाठी संधी साधित होतो, मात्र ती संधी मिळाली नाही आणि त्या ती संधी टाइम हुकून गेला आणि योगायोगी अलाउद्दीन शेठ, सनवार शेठ यांच्या घरी मी कामाला होतो गोठ्यामध्ये म्हशीच्या. त्यांनी सांगितलं आता आपला गोठा तर संपलाय, आपलं काम तर नाही, नाशिकमध्ये. तर त्यांनी सांगितलं आता काय करतो. नाशिकमध्ये तुम्ही इथं म्हणजे गोठ्यात काम केलं पहिल्यांदा? हो, गोठ्यात काम केलं, म्हशीच्या गोठ्यात. अच्छा. मग हे किती वर्ष काम केलं तुम्ही? 1 वर्ष काम केलं. 1 वर्ष पूर्णपणे गोठ्यामध्ये काम केलं तिथे? काम केलं. आणि मग ते काम का सोडलं गेलं? काय झालं? ते काम संपलं आणि मग तो अलाउद्दीन शेठ सांगत होता का आता तू काय करतो. तर मी म्हणलं शेठ, आपल्या गेटवर चहाची टपरी होती मुस्लिम समाजाची, ती चहाची टपरी बंद झाली, आता मी ती चहाची टपरी टाकतो. तुम्हाला असं वाटलं की चहाचा व्यवसाय आपण करू शकतो? म्हणजे हे सोडल्यानंतर काम. मग हे बोलल्यानंतर तो अलाउद्दीन शेठ, सनवार शेठ म्हणे अरे म्हणे 10-12 दिवसाचं काम आहे आपलं शिल्लक, तेवढं काम होऊ दे. तेवढं काम झाल्यानंतर मग तू टपरी लाव. पण ही लाईन जे एवढी म्हणजे सांगायचा त्याने जो शब्द द्याला तो नाही देत मी, चांगल्या पद्धतीचा देतो बा. घाण लाईन आहे आणि घाण लाईनीतून तुला सुधारण्याचे प्रयत्न मिळणार नाही. परंतु मी म्हणलं शेठ, मी 1 हप्तावर भाड्यानं गाडी आणतो आणि लावून पाहतो, जर जमलं तर चांगलं झालं, नाही जमलं तर मी बंद करीन. पण शेठनं योगायोगी असं झाला का 1.5 महिना मी पावणे 2 महिने पोटावर धंदा केला. पण हळूहळू सेंट्रल बँकेची, प्रेसची, जोशी साहेबाच्या प्रेसची लाईन बसत गेली. लाईन बसता मी एवढी माझी 20 वर्षे चहाची गाडी चालवली आणि मी वसंतभाऊ गीते आणि अलाउद्दीन शेठ, सनवार शेठ, मी यांचा फार ऋणी आहे. यांनी दोघांनी तिघांनी साथ दिली म्हणून मला 1 गुंठा जागा झाली. या जागेचं स्वरूप या अलाउद्दीन शेठमुळं, सनवार शेठमुळं, वसंतभाऊ गीते पहिल्यांदाच नगरसेवक झाले. त्यांनी मला सांगितलं, हे बघ तुला मुंबई नाक्याकून आलेली महापालिका दिसती व तुला उर्दू शाळाकून आलेली दिसती, तुला एवढं जर समज करून सांगी, जर नाही आवरलं गेलं तर सरळ हात बांधून उभं राह आणि म्हणायचं जसं सांगायचं माझी गाडी नाही. मग मी त्यांना सांगितलं भाऊ काय सांगू, तर त्यांनी सांगितलं माझी गाडी नाहीये, वसंतभाऊची गाडी आहे. एवढी मला साथ दिली. अलाउद्दीन शेठ, सनवार शेठ हे दोघं सांगायचे, हे बघ महापालिका नाही आवरली तर प्रयत्न करायचे गेटच्या आत आपल्या गाडी लोटण्याचे, जर नाही लोटता आली तर हात बांधून उभा राह. माझे काका मेंबर आहेत आणि माझ्या काकाच्या मेंबर मध्ये त्या टायमात महापालिका 300 रुपये दंड भरला तर गाडी सोडून मिळत होती. आता 25 लाखाची जर गाडी बनवली तर आता गाडी मिळत नाही. मला लोक काही म्हणत होते का बा तुम्ही 20 वर्षे गाडी चालवली, मग तुम्ही धंदा का सोडता. धंद्याची तर तुम्हाला माहिती झाली, धंद्याचे तर सगळं खरंय. पण म्हणलं त्यांना सांगितलं, म्हणलं त्यांना उदाहरण असं दिलं, लग्नाची बायको ती लग्नाचीच बायको, नंतरून किती करा त्या काय कामाच्या नाही, खरं जोडा तोच लग्नाचा आहे. तशी माझी चहाची गाडी होती. तिथं जाग्यावर पाणी होतं, जाग्यावर दूध होतं, जाग्यावर गिरायक होतं. मग टपरी बंद करून फिरून या जाईल, पण माझ्या टपरीला कोणी हात लावित नव्हतं, माझ्या दुधाला कोणी हात लावित नव्हतं. मी तेवढं करून समाजाची सेवा केली. समाजाची सेवा करता करता मोठे दवाखान्याचे कामं केले, मोठे राशन कार्डाचे कामं केले व गोपले साहेबाचा आशीर्वाद भेटला, आमदार बबनराव घोलप नानाचा आशीर्वाद भेटला आणि लोकांचं पिवळ्या कार्डाचं काम मी केलं. 52 कार्डाचं काम केलं. अगदी आपण त्यामध्ये तिकडे येणारच आहोत, पण त्याआधी मला सांगा, आता तुम्ही त्या गोठ्याचं काम करून बाहेर पडालात, चांगल्या प्रकारे तुमची चहाची गाडी उभी राहिली आहे आणि तुमचा स्वभाव चांगला असल्यामुळे महापालिकेत किंवा अदरवाईज असणाऱ्या सगळ्या साहेबांशी चांगला संबंध असल्यामुळे
तुमची गाडी सुद्धा ते उचलून घेऊन जात नव्हते. अशा काळामध्ये तुम्ही ते जीवन जगताय. हो. त्याच्यानंतर तुम्ही जे काही थोड्या चिटक्या साहेबांच्या ओळखी असल्यामुळे बाकीचे कामं पण तुमच्याकडे येऊ लागलेले. असं तुम्ही बोलता बोललात की काही दारिद्र्याचं काम केलेले, राशनचं काम केलेलं. तर म्हणजे हे लोकांचे प्रश्न सोडवताना तुम्ही तुमच्या घरचे प्रश्न पण कसे सोडवत? मला घरचे प्रश्न म्हणजे मी घर कुटुंब बोला, म्हणजे असं काय घर कुटुंब सांभाळून मी माझ्या समाजाची सेवा केली. माझ्या गोपले साहेबाची अशी आव्हान होतं की तुमचं घर पण चालवा, तुमचं कुटुंब पण चालवा, तुमचं कुटुंबाला अडचण नको यायला, तुमच्या घराला अडचण नको यायला, उपाशी राहायला नको, घरच्या लोकांची कटकट तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका. तुम्ही सगळं सांभाळून समाज कार्य करा. हे समाज कार्याचं फळ तुम्हाला आज नाही उद्या मिळल्याशिवाय राहणार नाही. खरोखर गोपले साहेबांना जो मार्ग द्याला तो मला योग्य पटला आणि मला ते खरंच म्हणलं ते गोपले साहेब म्हणले जे फळ जे मिळलं ते खरोखर मला फळ मिळालं. असं विचारायचं की ही बाबासाहेब गोखलेंची आणि तुमची पहिली भेट कधी होती आणि कुठे होती? माझी पहिली भेट बाबासाहेब गोखले, अखिल भारतीय मातांग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले हे गंधमाळला येत होते नाशिक मध्ये. ते गंधमाळला येता येता आम्ही हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांनी आम्हाला सांगितलं शाखा ओपन करा, परंतु म्हणलं साहेब आम्हाला शाखा ओपन करायला आम्ही राहतो वेगळ्या ठिकाणी, तर आम्हाला शाखा ओपन करता येत नाही. परंतु योगायोगी मारुती शिवाजी घोडे हे म्हणले तुम्ही काय गांडू आहेत का? अरे तुम्ही गोपले साहेब तुमच्या जर समज एवढे पाठीशी उभे आहेत, तुम्हाला काही अडी अडचण आली तर ते दूर करतील, तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही त्या खरंच मारुती घोड्यानं आम्हाला मार्ग द्याला आणि आम्ही शाखा ओपनिंग केली. शाखा ओपन करताना मला गोपले साहेब म्हणले तुम्ही शाखेचे अध्यक्ष व्हा. पण म्हणलं ना साहेब, शाखेचे अध्यक्ष मी झालो तर बळीराम कांबळे हे माझे पुतणे आहेत आणि हे जर समज यायला जर मी काही काम जर सांगितलं शाखेच्या वतीनं समाजाचं तर हे दोन मुली होत्या यायला, या दोन्ही मुली मांडीवर घेऊन बसल्या असते आणि ते पहाराभर आम्हाला विचारलं असतं काय म्हणता, अहो तुम्ही काय म्हणता, मला काय कळलंच नाही. साहेब हे असे म्हणते, साहेब यायला जर मी जर समज अध्यक्ष नाही करत तर हे मला म्हणते अहो करू. त्याचा पहारा भरा एक शब्द निघत होता, त्याच्या शब्दाला असं लाख मोलाचा म्हणजे आपल्याला असं वाटत होतं यायला 1 लाख रुपये देऊ पण यायला बोलायला लावू का काय करू. हे एवढं बोलण्याची यायला आपुलकी नव्हती. पण यांनी समज मी जर समज यायला अध्यक्ष नव्हतो करीत तर ही शाखा ओपनिंग होत नव्हती. म्हणून साहेबाला मी सांगितलं साहेब तुम्ही यायलाच अध्यक्ष करा, मी समाजाची सेवा करतो, मी तुम्हाला गुरु मानतो. खरंच गुरु मानण्याच्याच लायक साहेब आहेत. साहेबाची सेवा केली, समाजाची सेवा केली. आणि प्रकारे तुमची पहिली भेट ही इथे रोटरी क्लबला गंजमाळला झालेली आहे त्या सामाजिक कार्यक्रम. त्यावेळेस बाबासाहेब गोखले हे समाजात येऊन समाजाचं प्रबोधन करायचे. समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही पोतराज आहेत किंवा मर्याचे गाड्या घेऊन जाणारे, डफडे वाजवणारे, अशा सगळ्या लोकांचं समुपदेशन करायचे, मार्गदर्शन करायचे. म्हणजे अगदी कोणी डफडे वाजवत असेल तर ते त्यांना सांगायचे की डफड्याचं काम आता सोडून द्या, गावकी सोडून द्या आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यासाठी शिक्षण घ्या. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब गोखले हे त्यांच्या सभेमधून जनतेला उद्बोधन करायचे. आता मला सांगा, जेव्हा बाबासाहेब हे आंदोलन करत होते त्यामध्ये त्यांचं एक आंदोलन आहे डफडे फोडा आंदोलन. हे काय होतं जरा मला समजून सांगा. ते असं होतं की बा हे होतं याच्यात शिरशिर करीत होते समाजाला का बा तुम्ही म्हणजे असं होतं की बाबा तुम्ही खरोखर स्वाभिमानाला जगा ना. हे काय चिंध्या लावता, साऱ्या कमरेला चिंध्या लावता, खांद्यावर आसूड घेता, काखात डफडं घेता आणि डफडं वाजवता. तुमची लोक किंमत नव्हते करीत, भाव नव्हते देत. मग तुम्ही जर समज असं हे जर बंद केलं
तर तुमची इज्जत वाढन, तुमचा स्वाभिमान वाढन, तुम्ही स्वाभिमानानं जगता, स्वाभिमानानं राहता. तुमचे मुलं लहान मुलं भांगाराला पाठवू नका व तुम्ही पत्राची पाठवू नका आणि यांना शाळा शिकवा. व शाळा शिकता असताना मी पण ते साहेबाचं लक्षात आलं माझ्या बोलणं. मी खरं पहिली पण माझी झालेली नाही. अण्णा भाऊ तरी 1.5 दिवस शाळेत गेलते, मी तर 1 दिवस सुद्धा शाळेत गेलो नाही. मी शाळेचं तोंडच सुद्धा पाहिलं नाही. परंतु या गोपले साहेबामुळं मी मुलाला शिक्षण केलं व मुलाचं सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा झाला. सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा झाल्यावर मी काही लोकांना माझी चुकली केली. साहेब मला 6 वर्षे बोलत नव्हते. 6 वर्षानंतर मी त्याच्या अगोदर साहेब 6 महिने सेंट्रल जेल नाशिकच्या बंद होते. मी भेटी घ्या जाई. मी 6 महिने साहेबाला सामान सोडलं व घरातल्या लोकांना मी माहिती नाही होऊ दिलं की मी साहेबाला सामान सोडतोय, साहेबाच्या डब्याचं व्यवस्था करतोय. मी असं जर सांगितलं होतो तर माझ्या घरात कटकटी वाढल्या असत्या, भांडणं वाढले असते, मंडळी म्हणली असती तुमचे एकलेचेच गोपले साहेब आहेत का. मग मी काय उत्तर द्यायचं होता. मग म्हणून मी काय केलं, अशा गोष्टी पोटामध्ये ठेवल्या आणि ते कार्य बंद नाही पडू दिलं. बंद पडलं असतं तर हे गोपले साहेबाचा इतिहास पुढे आला नसता व समाजाला स्वतःचं तेच निर्माण करून दिलं. अगदी आता काल परवाकडेच नाशिकमध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब गोखले यांची जयंती श्रीमान कांबळे यांनी आयोजित केली. याची मुलाखत घेण्याचा विशेष असा आहे की यांनी स्वतःमध्ये जो बदल केला, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मोठं उच्च प्रतीचं शिक्षण दिलं, गावाकडे ज्या पद्धतीने जगत होते त्यांचं जीवन आणि शहरात आल्यानंतर त्यांनी जी सामाजिक चळवळ अंगीकारून जे कौटुंबिक बदलाव घडून आणले, अगदी त्यांच्या घरापर्यंत, शिक्षणापर्यंत, समाजाच्या उद्धारापर्यंत हे त्यांचं काम आहे. म्हणून ही मुलाखत खूप विशेष आहे. आणि चळवळीतल्या लोकांचं जगणं कसं असतं हे आपल्याला अतिशय सूक्ष्म पद्धतीने जाणून या मुलाखतीमध्ये घ्यायचं आहे. तर मला सांगा, जेव्हा हे आंदोलन वगैरे सुरूच होते आणि त्यासोबत आपला एक समाजाचा लढा म्हणून तुम्ही उभा करत होते की समाजाला सेपरेट आरक्षण पाहिजे, समाजाला एक वेगळ्या प्रकारचं संवैधानिक हक्क अधिकार पाहिजे, त्याविषयीचा लढा कशा पद्धतीने तुम्ही 1972 ते 1985 पर्यंत आणला, याविषयी मला थोडं माहिती पाहिजे. आम्ही 1972ला मुंबईला आलो आणि तेव्हा कमीत कमी 7-8-10 वर्षे मुंबईत मजुरी काम करून जीवन जगवलं. आणि जीवन जगत असताना अखिल भारतीय मातांग संघाचे अध्यक्ष क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी काहीतरी यांना खटकलं होतं. त्यांनी खटकल्यावर त्यांनी विचार केला की जर समाजाला अडचण आली, काहीतरी कुठेतरी अडचण आलेली होती, म्हणून त्यांनी विचार केला की बा हे समाज नाही, दवाखाना होता, मग दवाखान्यात काहीतरी मांगाच्या बद्दल असा विषय गेला. मग त्यांच्या लक्षात आलं की जर मांगाचा डॉक्टर जर चालतोय तर मांग कसा नाही चालत. म्हणून यांनी काय केलं, इतिहास दवाखान्याला टाळा ठोकला आणि गोखले साहेबांना समाजासाठी कल्याण इथं ममना गावी पहिली शाखा ओपनिंग केली. व त्या शाखा ओपन करायच्या अगोदर त्यांनी 1981 मध्ये घरोघर खंदील घेऊन फिरले व समाजाला इतिहास सांगला, समाजाच्या लक्षात आणलं, समाजाच्या लक्षात बसलं. मग समाजाचं सगळं ऐकून साहेबानं 1982ला चळवळ चालू केली व चळवळीच्या माध्यमातून नांदेडचे पोचीराम कांबळे हे याचा इतिहास म्हणजे असा आहे की त्यांना दुसऱ्या समाजासंग त्यांनी हे केलं की जय भीम म्हणून त्यांचा प्राण सोडण्याचा काम केलं. पण त्यानं जय भीम हटला नाही, जय भीम पूर्ण जय भीमच म्हणत राहिले. मराठी म्हणत जाईल का तुम्ही जय भीम म्हणू नका, तुम्ही राम राम म्हणा, आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही. पण त्यांनी नाही, ते म्हणले नाही, मी बाबासाहेबाच्या पाऊल ठेवून जय भीमच म्हणीन. त्याला 50 घरांना तोडले गेलं.
त्यांचा मुलगा जेलला अटक केला. मग यांनी गोखले साहेबांनी चळवळ चालू केल्यावर 1982च्या चळवळीत त्यांचा मुलगा पोचीराम कांबळेचा मुलगा सोडवून घेतला. साहेबांना एवढे कामं केले. साहेबाच्यामुळं खरोखर आम्ही एवढे इतिहास आणला की साहेबांना दुसऱ्याच्या टेजवर बसताना, दुसऱ्याच्या टेजवर तुम्ही जाताना तुम्हाला कोणी टेज जवळ येऊ देणार नाही आणि तुम्हाला टेज कोणी विचारणार नाही, तुमचा विचार कोणी घेणार नाही. म्हणून त्याने स्वतःचा टेज निर्माण केला व टेजवर तुम्ही स्वतःच स्वाभिमान जागी केलं साहेबांनी. आणि स्वतःच टेज आता आम्ही स्वतःचा स्टेजवर आम्ही भाषण करतो. 2-2 शब्द बोलण्याची संधी मिळती. व गोखले साहेब जर जन्मान नसते आले तर आम्ही असंच चिखलात लोळलो असतो. व गोखले साहेबामुळं मी नाशिकच्या शालिमार चौकामध्ये मेन जाग्यामध्ये व समाजासाठी सभागृह आमदार फरंदेताईकडून मिळवून घेतलं. व अण्णाभाऊ साठे यांच्या हातावर खांदी पडली होती उंबराच्या झाडाची व ते महापालिकेला आम्ही आवाहन केलं. त्यांनी आमचा इतिहास आमचा शब्द ऐकून घेतले व त्यांनी तो हाताची जोडणी केली आणि ते सांगित होते की आम्ही तुम्हाला दुसरा पुतळा बनवून देऊ. खरोखर फरंदेताईनं आम्हाला एवढं फरंदेताईच्या नवऱ्याने शब्द दिला होता का तुम्हाला मी 101% मी तुमचं सभागृह देईन व तुमचा अण्णाभाऊचा पुतळा बी नवीन बनवून देईन. खरोखर त्याचं अभिनंदन करावं. एवढं थोडं आहे की आणि खरोखर माझ्या 5 वर्षे पायी फिरलो व मॅडमनं इतिहास तयार केला, लक्षात घेतलं व त्याच्या मुखातून शब्द निघाले की तुमचं एक ना एक दिवस आम्ही सोन्याचा उगू. खरोखर त्याने आमचा शब्द मानला व आम्हाला अण्णाभाऊ साठे पुतळा पण बनवून द्याला. 1,20,00,000 रुपये त्याला मंजूर केले व 20 लाख सभागृहाला मंजूर केले. सभागृहाचं भूमिपूजन माझ्या हातानं जिल्हा अध्यक्ष ऍडमिट होते स्वपन हॉस्पिटल, पण मी बंद नाही पडू दिलं, चालू ठेवलं कार्य. अगदी अशा प्रकारे तुम्ही हे कार्य करतच होतात. म्हणजे जेव्हा देशस्तरावर मास लीडर डेव्हलपमेंट जेव्हा सुरू असते तेव्हा सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लीडरशिपमध्ये कुठेतरी अशा प्रकारच्या डिस्ट्रीब्युशनाचा भाग म्हणून जेव्हा सामाजिक चळवळीचं डिस्ट्रीब्युशन होतं त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब गोखले हे त्यांच्या मांग समाजाचं प्रबोधन करत होते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मला नमूद करावीशी वाटते. कारण 1956 नंतर भारत देशामध्ये मास लीडर्सच्या मागे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाच्या मागे ज्या अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या, ह्या उभ्या राहण्याच्या कारणामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जितकं योगदान आहे तितकंच पुढचं सगळं सामाजिक चळवळींना उभं करण्याचं काम सुद्धा डॉक्टर गोखले साहेबांचं आपल्याला यामध्ये पाहून येते. अगदी म्हणजे मातंग समाजाला ज्या काळामध्ये मूल्यभान जागृत होऊ लागलं होतं अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब गोखलेंनी डफडेफोड आंदोलन करून जी सामाजिक जागृती घडवली त्यामधून मास लीडरची डेव्हलपमेंट होते आहे. त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणून कांबळे यांच्याकडे आपण आज बघू शकतो की यांनी जी काही कामांची एक संरचना सांगितलेली आहे, कामांची ज्या काही पद्धतीने जी काही अंमलबजावणी होत होती, अगदी जिल्हाधिकारी नसण्याच्या कामात सुद्धा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या सभागृहाची स्थापना केली. अशा सगळ्या मास लीडरची डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा कामाचं आणि चळवळीचं पण डिस्ट्रीब्युशन होतं. हा एक सूक्ष्म भाग आपल्याला इथे सापडलेला आहे. भारतभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी चळवळ उभी करायची होती की मला देश हा संपूर्ण बौद्धमय करायचा आहे, परंतु असं डिस्ट्रीब्युशन का होत आहे याचे एक सूक्ष्म परीक्षण आपण आज इथे या सगळ्या संशोधनाच्या माध्यमातून पण करून घेतो आहोत. मला सांगा, जेव्हा या चळवळी सुरू होत्या आणि अगदी म्हणजे शेंद्र्यामध्ये सुद्धा काही अंधश्रद्धायुक्त अशा प्रकारच्या मांग समाजाच्या रूढी परंपरा चालायच्या, या बाबतीत काही वेगळे प्रकरण झालेत का, वेगळं पाऊल उचलल्या गेलंय का, तर त्या बाबतीत काही सांगा. शेंद्र्यातल्या जत्रेविषयी थोडक्यात सांगा आणि मग त्याच्यावर प्रबोधनाचं काय काम झालेलं आहे. आता गावापासून चालत येतं.
गावापासून सांगत आलं म्हणजे मग मी सगळं हळूहळू सगळं एक 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 रिलॅक्शन होते. म्हणजे मी गावाकडे जेव्हा होतो तेव्हा शेळ्या वळीत होतो, गायी वळीत होतो. पण गायी जर शेळ्या जर कोंडवाड्या जर नेल्या तर सरपंचाला काय बोलावं असं आम्हाला भीती वाटत होती. आम्ही सरपंच काय म्हणी आणि काय नाही म्हणून आम्ही 1972च्या दुष्काळात आम्ही बाहेर पडलो. आम्हाला हळूहळू मुंबईला आल्यावर गोखले साहेबांना चळवळ चालू केली. चळवळीच्या माध्यमातून गोखले साहेबांना मांगीर बाबा ही यात्रा जे मांगाचं मातांग केलं. मांगाचं मातांग करत असताना त्यांनी सांगितलं, मी त्याच्या घरी सांगितलं की मी तुमचा कोणीच नाही, मी समाजच लेकरू आहे, समाजाचाच मी इतिहास पुढं आणणार आहे आणि मी समाजालाच लेकरू समजणार आहे असं समजून साहेबांनी मांगीर बाबाची यात्रा चालू केली. यात्रेचं स्वरूप असं झालं, काही टायमाला महाराष्ट्र शासनाचं म्हणा किंवा पोलीस शासनाचं म्हणा दडपण आलं होतं किंवा तुम्ही हे अंधश्रद्धा सोडून द्या, हे बोकडे कापू नका. मग त्यांनी बोकडे बंद करण्याचं काम केलं. ते बोकडे बंद केल्यावर लोक पोलीस स्टेशनला विचारू लागले. मग पोलीस स्टेशनचे पोलीस म्हणू लागले की तुम्ही आम्हाला काय विचारता, तुम्ही कलेक्टर साहेबाला विचारा. मग कलेक्टर साहेबाकडे गेले. कलेक्टर साहेबांनी सांगितलं का मी नाही बंद केले. मग कोण केले बंद? मग गोखले साहेबांनी बंद केले. आम्ही गोखले साहेब कोण आहे आम्ही ओळखत नाहीत कलेक्टर साहेबाला असा समाज मानला. समाजानं असा उत्तर दिलं की साहेब कोण गोखले साहेब आहे तर तुम्ही रेस्ट हाऊसला तुमचे पोलिसाची गाडी पाठवा, पोलीस घेऊन या. पोलीस घेऊन आल्यावर साहेबांनी विचारलं कलेक्टर साहेबाला काय म्हणता साहेब? म्हणजे साहेब मी काही म्हणत नाही, की तुमची जत्रा काय म्हणते ते हे ऐका. मग साहेबांना विचारलं की जत्रा समाजाला विचारलं तुमची काय अडचण आहे? तर म्हणले साहेब आम्ही पारंपरिक बोकडे कापतो, आम्हाला बोकडे कापण्याचे आदेश द्या. अरे म्हणले तुम्ही जर हे बोकडे कापता तर समज तुम्ही बोकडे कापता तर हे बोकडे जवळजवळ 20,000च आहेत आणि 20,000 जर तुम्ही मुलाला शाळा शिकवली तर तुमचं पूर्ण कॉलेज पर्यंत तुमचा इतिहास तयार होईल. मुलं तुमचे साहेब लोक होतील, साहेब होतील, पोलीस होतील, कलेक्टर होतील, तहसीलदार होतील, मास्तर होतील, कुठं राजकारणात शिरतील. असं काहीतरी करा साहेब. तुम्ही जर आम्हाला जर बोकडे नाही कापू दिले तर आम्ही पुढच्या वर्षी जत्रेला येणार नाही. मग गोखले साहेबांनी विचार केला की मी जर जत्रा भरण्याची तयारी केली आणि जर मी जर समज यायला परवानगी जर नाही देत तर मग कलेक्टर साहेबाला नाही परवानगी सांगा तर मग इतिहास बंद होईल, ही जत्रा बंद होईल, हा जत्रा येणार नाही, नाव लोकित होणार नाही मांगीर बाबाचं. म्हणून साहेबांना कलेक्टर साहेबाला सांगितलं साहेब परवानगी द्या. जसं गावाकड गाय गावावर वळतात तसं गाय गावाऱ्या जंगलातून चारून आणतोय आणि पांदीच्या गावाच्या तोंडाला आल्यावर पांदणी असत्या. मग आपल्या गायी अशा पळत राहत्या. तसं जसं गोखले साहेबांना परवानगी दिली कलेक्टरनं जशी परवानगी दिली तशी अशी गाय गावारावानी लोक पळू लागले मांगीर बाबाकडे. मग म्हणून मग साहेबांना सांगितलं नाही तुम्हाला जे करायचं ते करा पण जत्रा बंद पाडू नका, एवढंच माझं तुम्हाला आव्हान आहे. अगदी बाबासाहेब गोखलेंनी यावेळेस तिथे 2 ते 3 विचार केलेला आहे. पहिला हा विचार आहे की या मराठवाडा आणि इतर आजूबाजूच्या सर्व विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भ या सगळ्या भागातली लोक ज्या ठिकाणावर एकत्र येतात तर हे ठिकाण काय आहे तर मांगाच्या मूळ परंपरेतील असणाऱ्या वीर पुरुषांचं हे स्थान म्हणून ज्या पद्धतीने शेंद्र्याच्या मांगीर बाबाकडे बघितलं जातं. म्हणजे मांगीर बाबा हा कोणीतरी एक देव नसून तो मांगाचाच कसा वीर होता, त्याने कशा पद्धतीने तिथल्या पाटलाची आणि पाटलाच्या सुनेच्या संदर्भात जे काही प्रकरणं झालेली आहेत तर त्याच्या जीवास हानी होत होती तेव्हा त्या पाटलासोबत संघर्ष करून नावलौकिक कसा मिळाला. आणि दुसरी एक गोष्ट आहे की मांगाच्या माणसाला गढीमध्ये कशा पद्धतीने घातलं जातं याचं एक उदाहरण म्हणून सुद्धा मांगीर बाबाच्या जत्रेकडे बाबासाहेब गोखलेंनी बघितलेलं आहे. आणि म्हणून
हा इतिहास कधी मेला नाही पाहिजे की तुमचे पूर्वज इथं मारले गेलेले आहेत, म्हणून सुद्धा ही जत्रा चालू ठेवणं महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्या वंशाचं आणि आपल्या इतिहासाचं संरक्षण करताना ही जत्रा चालू ठेवून जत्रेमध्ये येणारा बोकडबळी या प्रथेलाही समाजाच्या अनुषंगाने जो होकार देण्याचा मुभा किंवा विचार केलेला आहे बाबासाहेब गोखलेंनी, हा एक समाजाच्या संघटनाचाच भाग म्हणून इकडे बघता येतो. परंतु बाबासाहेब गोखलेंनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीने अवांतर समाजातल्या मास लीडरचं काम झालेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे अत्यंत मांग महाराच्या पलीकडे जो वर्ग आहे, जसं की वडर आहे, सांबार आहे, डोहर आहे, किंवा म्हणजे अगदी मांगा या जातीमध्ये सुद्धा अगदी 46-47 उपजाती आहेत, यांचे कुठे मास लीडर आपल्याला पाहून येत नाही, दिसून येत नाहीत. अगदी हे आजही भटक्या विमुक्त अशा अवस्थेमध्ये आहेत. मास लीडर जेव्हा काम करतो तेव्हा मास लीडरला पहिल्या प्रथम काम करावं लागतं आणि मग बाबासाहेब गोखलेंचं काम ज्या पद्धतीने आज यांनी सांगितलेलं आहे की त्या प्रथेला त्यांनी अनुमती दिली, यामागे त्या समाजातील मानसिकतेचं, गटाचं आणि समाज कुठेही कोणाकडेही उधळू नये आणि तो एकसंध आपल्याच इतिहासामध्ये राहिला पाहिजे, असं एक काम बाबासाहेब गोखलेंनी त्या अनुमतीच्या मागे कलेक्टरांना दिलेलं आहे. याचा एक सूक्ष्म अभ्यास सुद्धा आपल्या इथे घडून येतो. मला सांगा, जेव्हा तुम्ही मुंबईवरून नाशिकला आला तर मग नाशिकमध्ये तुमचं काय होतं? आता मांगीर बाबाच्या विषयावरून सांगू का? सांगायचं झालं मांगीर बाबा कशी आली याच्यावरून सांगण्यात माहिती देऊ ना. मी विठ्ठल राघोजी कांबळे, जन्मतळ उसवत, मुक्काम पोस्ट उसवत, तालुका मंठा, जिल्हा जालना या गावी मी जन्माला आलो आणि त्या गावामध्ये माझ्या आजोबाचे वडील भाकरी मागत होते व भाकरी मागत असताना त्याचे वडील, आई वडील एकदम म्हातारे झाले होते. मग त्या गावातल्या लोकांना 15-3 हप्त्याच्या नंतर सांगितलं, अशा का भाकरी मागतो, हक्काच्या भाकरी मागणार. मग कशा मागायच्या हक्काच्या? मग हक्काच्या तू आई वडील तर आता म्हातारे झालेत, आज नाही उद्या मरणारच आहे. मग हे मरत असताना जर समज तू गडी जर घातली तर तुला जन्मांजन्मीचं वतन राहील व तुला गावगाडा राहील व गावगाड्यात तुझं उगाव निरावा सगळा गावातच होईल, तुला मान टाण मिळत, तुला खळे वगैरे सोडवते, असा पहिली प्रथा होती. मग त्यांनी वडिलाचे आजोबा भाकरी मागून आल्यावर, माझ्या वडिलाचे आजोबा भाकरी मागून आल्यावर दूषित पडले व दूषित बसले. मग त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारलं की बा तू का नाराज आहे, का बोलत नाही? अरे बोल ना बाबा, काहीतरी. आईची फार माया कठीण असती. आई म्हणे विचार, सांग ना मला काय झालंय, तुला कोणी मारले का, तुला कोणी शिव्या दिल्या का? तुला जर शिव्या दिल्या असल्या, तुला कोणी मारला असन किंवा तुला इथून गावातून भाकरी नको मागू असं कोणी दमदाटी देत असते तर आपण पुढच्या गावाला जाऊ. पण मग मुलगा 3 दिवस होकार देत नव्हता. पण माईनं दररोज विचारण्याचे प्रयत्न केले की बा खरं सांग, तू मला काहीतरी आईनं शपथ वगैरे घातली असेल की बा तुला काय अडचण आहे, नक्कीच मला खरं सांग, तेव्हाच मी जेवेन. मग त्यांच्या आईनं तेवढा हे घेतला, विचार मागितला. मग त्यांनी असं सांगितलं की आई, मला कोणी शिवी नाही दिली व कोणी बोलत नाही. त्यांनी मला असं सांगितलं का तू हे आई वडील तुझे आज नाही उद्या मरणार आहे आणि मेल्यानंतर तू माहीतच करणार आहेस ना. मग त्याच्यापेक्षा यायला गडीत घालणार, तुला जन्मांजन्मीच तुझा गावगाडा राहील, गावात मान राहील, तुला खळे देतील लोक, तुला तुझा घर भरून जाईल धान्यानं. असं मानल्यावर त्याची आई त्यांना म्हणली, अरे बापा एवढं चांगलंय ना, पिढानपिढी लोक तुझं उगावनिरा होईल, तुझं लेकर बाळ नातू पंतू अमुक ढमुक सगळे सुख शांतीनं जगतीये.
गावगाडा राहीन, हक्काचा राहीन. मग असं करत करत असताना तरी पण त्या माझ्या आजोबाच्या वडिलांना 3 दिवस होकार, 8 दिवस होकार द्याला नाही. 8 दिवसानंतर मग होकार द्याला की आईनं सांगितलं, नाही तू आम्ही आज उद्या मरणारच आहे, पण तू होत म्हण. हो म्हणल्यावर मग गावात भाकरी माग जाताना पाटलानं सांगितलं की काय आला, काय विचार घेऊन आलास? तर म्हणे आई वडील तयार आहेत. आई वडील याच्यात जायला तयार आहेत, पण आई वडिलाची एकच अट आहे का बा माझं जे पत्रकीचा जे साहित्य आहे हे मला सगळं साहित्य पाहिजे. डफडं, सनई, सूर, गळ्यात साठ, हातात वाकी, माझा अब्राहिम मी घालीन. आणि घातल्यानंतर मग तुमच्या अख्ख्या गावातून माणसं सगळे तयार करा. 3 देवळ्या करा, 2 देवळ्या करा. 2 देवळ्या अशा करा की आम्ही त्याच्यात आमची साऱ्या गावात मिरवणूक काढा. मिरवणूक काढल्याच्या नंतर आम्हाला वाजवीत गाजवीत गावातून फिरून आणा. अहो त्या देवळ्यात बसा. आणि जर देवळ्यात नाही बसवलं, देवळ्यात बसल्यानंतर तुम्ही जर पटपट जर नाही गोळे मारले तर मी अख्खा गाव झोपून टाकेन. असं मांगीर बाबा सारखं आमच्या आजोबाच्या आजोबानं आमच्या आजोबाच्या आजोबानं असं आव्हान दिलं की मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग त्यांनी एवढा गारा चिखल केला, देवळ्या बनवल्या आणि त्यांना दोघांना बायकोला पूजा पाठ सनई सूर करून आताय बी पौर्णिमा आमुष्याला सनई सूर वाचतो, डफडं वाचते म्हण. मी काय ऐकलं नाही, पण माझ्या आईनं सांगितलेलं आहे. तिथं पाटलाची गडी होती, पाटील होते राहायला तिथं, आता सध्या राहायला. आणि त्यांनी सांगितलं की सगळं पट गोळे मारा, नाही तर अख्खं गाव झोपून राहील. त्यांनी तसं केलं आणि त्याच धर्तीवर मग औरंगाबादच्या मांगीर बाबा शेंद्र्यात मांगीर बाबा वांगी भराडीहून येत होता. वांगी भराडी गाव होतं. त्यांनी त्यांच्या आईनं सांगितलं होतं, अरे त्या मांगीर बाबा शेंद्र्याहून जाऊ नको. म्हणजे का बरं आई नको जाऊ? त्याची आई त्याची बायको बाळातपणाला गेलेली होती आणि बाळातीन झाली होती. तर लेकरू झाल्यावर कोणालाही आवड वाटती किंवा मला लेकरू झाले मग मी जाऊन भेटन, बायकोला भेटन, लेकराला भेटन, असा आनंद वाटत होता त्यांना. मग त्यांनी सांगितलं, आईनं तसं सांगितलं. ते म्हणे नाही मी खेत्र्याचं बाळ आहे, मारून येईन ना तर मरून येईन. मग त्यांनी सांगितलं. तिथून चालल्यावर त्याने गावातल्या लोकांना अडवलं, कोण रे बा तू? मी मांग आहे. याला धरा म्हणले, याला टाका गडीत. अरे आपण याचीच तर वाट पाहत होतो. मग यांनी गावातल्या लोकांना तसं सांगितल्यावर त्यांनी सांगितलं, म्हणे तुम्हाला टाकायचे तर टाका, पण मला बायकोला लेकराला भेटून येऊ द्या. मग बायको लेकरं भेट आल्यावर त्या साहेबा गावातल्या लोकांना सांगितलं, तुझी काय गॅरंटी आहे? तू वापस येशील आणि पुन्हा गडीत बसीन अशी काय गॅरंटी? नाही म्हणे शपथ घेतली आणि मी वापस येईल, मी तुमचा शब्द पाळी. मग ते घरी सासरवाडीत गेल्यावर त्याच्या बायकोचं नाव गिरजाबाई होतं. ते गिरजाबाई 1 दिवस मुकामी राहिले आणि दुसऱ्या दिवशी निघाले. पण त्यांनी सांगितलं मी असा झालेलं आहे का मला गडीत टाकणार आहे. मग त्यांची बायको म्हणली, जर तुम्हाला गडीत जायचं असेल तर मग मी जगून काय उपयोग आहे, मग मी पण येईन, मूल पण संग घेते. अहो त्या गावाच्या अलीकडे आल्यावर, गावाच्या जवळजवळ आल्यावर एक कवटीचं झाड होतं आणि त्या कवटीच्या झाडाखाली असं वारं आलं का एवढे कवटं पडू लागले ते झाडाखाली बसणार होते, पण ते कवटं पडू लागले. मग त्यांनी दुसऱ्या बाजूला कुठंतरी सहारा घेतला, थोडे थांबले, लेकराला पाजू लागले ते. पण त्या लेकराला तो पाहणा पडू लागत होता, ते लेकरू दूध प्यायला तयार नव्हतं होत. मग त्यांनी सांगितलं, हे बघ गिरजा, आता पुढं असा इतिहास आहे, तू काय कर, माझ्या बगलातच बस, बगलातून माझ्या उठू नको, बाजूला कुठं जाऊ नको, मला आता लोक असं करणार आहे. त्या गिरजाबाईनं
गावातले लोक 500 लोक मारले म्हणे गलुलीनं, पण त्या मांगीर बाबाच्या कुरुंद चढला होता, त्या कुरुंदाबंदी ती बायको जवळ हे बघलत हे का कुठं राहिली, यायला काहीच भान नव्हतं. यांनी भान जसं पळ घेतला तसाच गावाच्या बाजूला वडा आहे आणि वड्यात आसरा आहे, आणि त्या आसराच्या डोहात उडी मारली. व तेव्हा आसरा त्यांना बोलल्या, अरे तू आला पण नाक ठेवलं आणि शेंबूडच जतन केला. मग तेव्हा म्हणले आसराला ते मांगीर बाबा बोलले की काय झालं. अरे म्हणे तुझी बायको धर्मपत्नी बायको कुठे म्हणे, बायको तर घरी तिथं राहिली, आणि मग तुझा काय जगून उपयोग आहे. मग ते परत वापस गेले. गावात तोर बायको तिथं गलुलीनं लोक मारित होती, आणि इतिहास मग परत मग त्यांनी दोघाचा सगळ्याचा इतिहास घेतला आणि तिघाच्या 3 देवळ्या करायला लावल्या. म्हणले 3 देवळ्या करा. 3 देवळ्या केल्यावर म्हणे आमचा जसा सगळं आमचं साहित्य ठेवा, आणि जर समज तुम्ही 10 लोकांच्या 10 गावचे लोक जमा केले, हे गाव तर झोपीनं 10 गावचे लोक सुद्धा झोपून ठेवी, मला इतक्या वेळातच तुम्ही देवळे बसविल्या बरोबर पूजा करा. आणि पूजाला बसताना त्यांनी पाटलाला असं आवाहन केलं, पाटील मला आता सगळी इच्छा पुरी झाली, मला फक्त खाली पाटलाची पहिली सून आहे ना ती पूजाला येऊ द्या, तिची पूजा करून तिला पूजा करायला लावा, तिनं पूजा केली की माझी मनाची शांती होईल. मग त्यांनी काय केलं, मांगीर बाबानं जशी पूजाला आली तशी पाटलाची सून हात ओढली व सकाळी 4 तांदूळ उभे राहिले तिथं. अशी या परिस्थितीमध्ये ही मांगीर बाबाची यात्रा चालू झाली, आणि त्या यात्रेचं स्वरूप गोखले साहेबानं इतिहास सगळा तयार केला. इतिहासातून त्या मांगीर बाबाला स्टेशन नाही, गाव नाही, स्टेशन नाही, काही नसताना पॅसेंजर तर थांबवली पण एक्सप्रेस जाताना येताना 5 दिवस बिगत त्यासनाची थांबवण्याचं काम एवढं गोखले साहेबांनी केलं. व गोखले साहेबासारखा नेता पुढं होणार नाही आणि मागे झाला नाही. आणि असे नेते किती काही घराघरात नेते येतं, पण सगळे स्वतःच्या पात्रावर भात वाढणारे नेते येतं. या नेते या गोखले सारखा नेता या इतिहास करणाऱ्या होणार नाही आणि मिळणारही नाही. आणि त्यांच्याच धोरा गोखले ताई चालवत्यात, आता त्या पण आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही वेळोवेळी उभे राहतो. आणि आताच असाच इतिहास चालू राहावा. समाजाला पुन्हा मी कोटी अभिनंदन करतो समाजाचं. आणि तुम्ही माझं साठे साहेब माझं तुम्ही मुलाखत घेतली याच्याबद्दल मी पण तुमच्या कुटुंबाचा व तुमच्या गावाचा पण सुद्धा मी ऋणी आहे, आभारी आहे. आणि असंच राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णा. धन्यवाद. आपल्यासोबत होते श्रीमान विठ्ठल राघोजी कांबळे, ज्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार 2023ला मिळालेला आहे. त्यांचं सामाजिक काम म्हणजे त्यांनी अगदी शहरामध्ये असणाऱ्या, ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जनतेचं प्रबोधन करत, जनतेमध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांचं काम नष्ट करून प्रबोधन, शिक्षण आणि त्यांचं काय ते जीवनात लागणार आहे कागदपत्र हे त्या सगळ्या गोष्टींचे काम अगदी शासनाच्या दरबारी सुद्धा दिलेले आहे. अगदी कोणाला घर नसेल तर घर राहायला दिलेलं आहे, कोणाचा दवाखाना करायचा असेल दवाखाना केलेला आहे, कुणाला अगदी व्यवसाय उभा करून द्यायचा असेल तर व्यवसाय पण उभा करून दिला आहे. अगदी कुणाला थोड्या थिटक्या गोष्टींनी सुद्धा आर्थिक मदत सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून करून दिली आहे. यामुळे 2023चा त्यांचा समाजभूषण पुरस्कार त्यांना हा प्राप्त शासनाने करून दिलेला आहे. त्यांचा हा सन्मान आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असं मी समजून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. समाजाची सेवा करत असताना, समाजाच्या अडीअडचणी कलेक्टर ऑफिसला जाताना खेडकर साहेब कलेक्टर साहेबांनी आमच्या मधात बोलवण्याचे प्रयत्न केले व आम्हाला विचारलं का तुम्ही काय इतिहास घेऊन आले. समाजाच्या अडीअडचणी आल्या साहेब, या दूर करा. समाजाच्या महामंडळाचं कर्ज मिळत नाही व अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या अडीअडचणी असत्या व समाजाच्या पर्यंत कोणता लाभ मिळत नाही. हा लाभ मिळण्याची संधी द्यावा व कुठेही अडीअडचण जर आली मातांग समाजाला तर दूर करा.
तेव्हापासून हे खेडकर साहेब मला जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा सांग जाईल थांबा रे ते कांबळे बाबाला 8% आरक्षणची टोपी घालू द्या. हे गोखले साहेबांना मुंबईच्या आझाद मैदानाला 8% आरक्षणासाठी 1738 दिवस बसले व त्यांनी सांगितलं मी जो आरक्षण जे 100% हे 100%तून 52 वाटलंय आणि 48 राहिले. महाराष्ट्र शासनाला आवाहन केलं की साहेब आम्हाला कोणाचा वाटा नको, कोणाचा हिस्सा नको. आमचा मांगोडा यागलाय, आमचा मातंगवाडा यागलाय, आमचा पानवाटा यागलाय, आमचा मसनवाटा यागलाय. मग आमचं 8% आरक्षण का वेगळं नको म्हणून 8% आरक्षणचा इतिहास तयार झाला. आणि त्या इतिहासाचा खेडकर साहेबांनी 4 ते 5 टाइम मला सांगितलं लोकायला अरे थांबा 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 कांबळे बाबाला 8% आरक्षणाची टोपी घालू द्या. असा इतिहास तयार झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णा, जय लवजी.